गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन या ठिकाणी पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संस्थापक अध्यक्ष संतोष चौधरी यांच्या आदेशानुसार विविध क्षेत्रात सामाजिक कामगिरी करणाऱ्या समाजसेवक आशा वर्कर यांना प्रमाणपत्र देत सन्मानित करण्यात आले। यावेळी विशेष गौरव सन्मानपत्र व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी प्रमुख पाहुणे टायगर ग्रुपच्या अध्यक्षा कविता चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी गंगापूर प्रकाश बेले, शिल्लेगाव पोलीस स्टेशनचे रवींद्र खांडेकर, ज्योती पावसान, सरपंच मीना संजय पांडव, विजयसिंग मोरे, ग्रामविकास अधिकारी सावंत, प्रकाश निकम यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। तर यावेळी पोलीस मित्र संघटनेचे जिल्हा प्रमुख अशोक वरकड, जिल्हा सचिव सुरेश गव्हाणे, जिल्हा कार्याध्यक्ष योगेश निकम, खुलताबाद तालुका अध्यक्ष भानुदास साळुंके, महिला आघाडी गंगापूर तालुका अध्यक्ष प्रीती मेहिरे, गंगापूर तालुका अध्यक्ष बापू सोमासे, गंगापूर शहर अध्यक्ष गणेश साळुंके, वैजापूर तालुका अध्यक्ष मंजनू पठाण, अशोक कराळे, काकासाहेब गव्हाणे, कन्नड तालुका प्रमुख सुनील दाभाडे, तालुका सचिव भागीनाथ रावते, महिला आघाडी औरंगाबाद पश्चिम तालुका अध्यक्ष अरुणा पवार, पोलीस सचिन चव्हाण, लासूर सरकार प्रमुख पगारे, खुलताबाद तालुका सचिव संतोष साळुंके, मानवी जाधव, वाल्मिक जाधव, योगेश साळुंके, अक्रम बेग आदींसह पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारतचे पदाधिकारी व आशा कार्यकर्ते, टायगर ग्रुपचे सदस्य यांचीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती। तर यावेळी अनेक कार्यकर्त्यांची या ठिकाणी उपस्थिती होती। पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत या संघटनेचं संपूर्ण भारतामध्ये काम चालू आहे। राष्ट्रीय संघटना आहे आणि या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय संतोषदादा चौधरी यांनी जवळजवळ देशभरामध्ये आम्हाला आदेश दिलेले पोलीस मित्र संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांना की कोरोनाच्या काळामध्ये पोलीस प्रशासन असेल, डॉक्टर असेल, नर्सेस। आज जो कार्यक्रम घेण्यात आला तो कशा संदर्भात घेण्यात आला? आज कविताताई चव्हाण ज्या सोलापूरच्या महिला आहे त्यांनी जवळ कोरोनाच्या काळामध्ये 170 लोकांवर अंत्यसंस्कार केले जे कोरोनामध्ये निधन झाले अशा लोकांवर, आणि आम्हाला कुठं ते असं वाटलं की त्यांची कार्याची दखल आपल्या संघटनेनं घेतली पाहिजे। त्यासाठी आज लासूर स्टेशन तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद येथे आपण त्यांना आज निमंत्रित केलेलं होतं। आज त्यांचा सत्कार संघटनेतर्फे करण्यात आलेला आहे। आज या ठिकाणी पोलीस मित्र संघटनेमार्फत कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि ह्या पोलीस मित्रांनी म्हणजे आम्हाला पोलिसांना खूप सारी मदत केलेली आहे। पण कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा ज्या वेळेला आमचे बरेच पोलीस कर्तव्यावर येताना सुद्धा किंवा त्यांना घरून येताना सुद्धा त्यांना वाहनं मिळत नव्हती मुंबईसारख्या ठिकाणी, बऱ्याच वेळेला त्यांना घेऊन येता येत नव्हतं किंवा त्यांना जेवण मिळत नव्हतं। आम्ही जे काम करत होतो आम्ही हे लोकांसाठी काम करत होतो, परंतु लोकांसाठी काम करत असताना ज्यावेळेला आम्ही आघाडीवर होतो त्यावेळेला पोलिसांना एकट्याला हे काम करणं शक्य नव्हतं, परंतु त्याच वेळेला ज्या आमच्या अडचणी होत्या त्या ओळखून हेच पोलीस मित्र आमच्या मदतीला आले होते आणि पोलीस मित्रांनी आम्हाला वेळोवेळी मदत केली। जेवण खाण्यापासून आम्हाला जी मदत लागेल त्या प्रत्येक वेळेला त्यांनी आम्हाला कोरोनाच्या काळामध्ये मदत केली। पोलीस मित्र म्हणजे फक्त एवढ्यापुरतंच मर्यादित नाही, त्यांचे काम फार मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि पोलीस मित्र म्हणजे अशी संघटना आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांना कुठलंही मानधन किंवा सॅलरी दिली जात नाही, परंतु पोलिसांवरच्या प्रेमामुळे आणि त्यांची असलेल्या जवळकीच्या संबंधाने ते कुठलंही संकोच न बाळगता वेळी अवेळी कधी त्यांना बोलवा, रात्रीसुद्धा कधी त्यांना बोलवलं तरी त्यावेळेला ते प्रत्येक प्रसंगाला ते पोलिसांच्या मदतीला धावून आलेले आहेत आणि पोलिसांच्या पाठीमागे ते उभे राहिलेले आहेत। मला असे बरेचदा खूप सारे अनुभव आलेले आहेत। नागपूरसारख्या ठिकाणी सुद्धा हेच पोलीस मित्र जे होते आम्हाला त्यांनी खूप सारी मदत केली। बाहेर मीडियामध्ये किंवा पब्लिकमध्ये नाव होतं पोलिसांचं, परंतु त्याच्या पाठीमागे हात असतो त्या ह्या मित्रांचाच आणि ह्या पोलीस मित्रांनी आज या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केलेला होता त्या ठिकाणी आम्ही आलो आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम त्यांनी करावेत यासाठी मी त्यांना एक धन्यवाद देतो। प्रतिनिधी रमेश नेटके, NTV न्यूज मराठी, गंगापूर, औरंगाबाद।